साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा 106वा जयंती महोत्सव 1 ऑगस्ट 2026 पासून संपन्न होतोय देशामध्ये, राज्यामध्ये आणि सोलापूर शहरामध्ये. आणि या पूर्वी 18 जुलैला उद्याच्या अण्णाभाऊंची पुण्यतिथी पण साजरी होते. आणि मग 1 ऑगस्टला प्रतिष्ठापना आणि 9 ऑगस्टला भव्य मिरवणुकीने या जयंती महोत्सवाची सांगता असा हा कार्यक्रम आहे. गेल्या रविवारी 21 तारखेला मध्यवर्ती समितीची बैठक झाली व्यापक. त्या बैठकीमध्ये जे पदाधिकारी निवडले आम्ही मध्यवर्तीचे 26-27साठी, साक्षांत लोखंडे अध्यक्ष, अजय मोते उपाध्यक्ष, रजनी डोलारे उपाध्यक्ष, वैशाली डोलारे कार्याध्यक्ष, बंडू गवळी सचिव, कुणाल कांबळे सहसचिव, विशाल लोंढे खजिनदार, ॲडव्होकेट सूरज पाटोळे कायदेशीर सल्लागार आणि प्रमुख सल्लागार हे सगळे तत्पूर्वीचे माझे अध्यक्ष आहेत. त्यामध्ये सुरेश पाटोळे, सुहास शिंदे, खंडू बनसोडे, समाधान आवळे, महादेव भोसले, मुकुंद शिंदे, सतीश बगाडे, शांतीलाल साबळे, विकास कसबे, श्रीकांत देडे, राजू क्षीरसागर, रोहित खिलारे, राजू क्षीरसागर हे सगळे माझे अध्यक्ष या ठिकाणी हे प्रमुख सल्लागार आहेत. आणि अशा पद्धतीनं ही कार्यकारिणी आता गेल्या रविवारपासून कार्यरत झालेली आहे. आज या ठिकाणी पत्रकार परिषद झालेली आहे. आता आम्ही नियोजनाच्या प्रक्रियेमध्ये सगळे लागलेलो आहोत. आता महत्त्वाचं आरक्षण अ ब कड एक क्रांती पदयात्रा या ठिकाणी मराठवाड्यातून आलेली जलस्वराज्य लोकस्वराज्य संघटनेच्या माध्यमातून प्राध्यापक रामचंद्र भरांडेजी ज्यांनी अनेक चळवळी या आरक्षणासाठी केल्या, त्यांची पदयात्रा आता इथं काही वेळातच सोलापुरात पोहोचते. त्याचंही वृंताकन आपण करावं अशी एक विनंती या निमित्ताने करतो. आणि जयंती महोत्सवाचा कार्यक्रम 1 ते 9 ऑगस्ट आणि 9 ऑगस्टला भव्य मिरवणुकीने जयंती महोत्सवाची सांगता एवढा कार्यक्रम निश्चित आहे. आता स्थानिक मंडळ आपल्या पद्धतीची 85 मंडळ प्रतिष्ठापना करणार आहेत. ते अनेक सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवतील ते त्यांच्या पद्धतीनं शहरामध्ये. आणि 9 तारखेला त्या ठिकाणी परिवर्तनवादी सामाजिक देखावे, प्रबोधनपर देखावे या मिरवणुकीमध्ये प्रामुख्यानं असतील. आणि याच्यामध्ये अ ब कड आरक्षणाच्या चळवळीचा सुद्धा उल्लेख या मिरवणुकीच्या देखावामध्ये असणार आहे.